वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचं उपोषण समाप्त। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विनंतीवरून सरपंच संघटनेनं चौथ्या दिवशी उपोषण सोडले। शासनाचे मार्गदर्शन मिळताच तात्काळ कारवाई करण्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन समाप्त करण्यात आले। केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी उपोषण मंडळाला भेट दिली होती। सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली। अखेर उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले। 315 सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी उपोषण होतं। आता नेमकी प्रशासक म्हणून नियुक्ती कधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आज वर्धा जिल्ह्यातील सरपंच संघटनेची जी काही जिल्हा संघटना आहे त्यांच्या वतीनं ज्या 2024-25 मध्ये मुदत संपलेल्या 315 ग्रामपंचायती होत्या तिथल्या सरपंचांना सुद्धा प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशा प्रकारची त्यांची मागणी होती आणि त्या पद्धतीनं मला वाटते हायकोर्टानं सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणचे मुख्य कार्यपालन अधिकारी करत असताना त्यांचं म्हणणं होतं की रिस्पॉन्डन्स नंबर 1 महाराष्ट्र शासन असल्यामुळं आम्ही त्यांचं मार्गदर्शन मागितलेलं आहे। त्यांचं मार्गदर्शन आल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ कारवाई केली जाईल। उपोषण त्यांची सांगता झाली।